सन्मान्य व्यासपीठावर विराजमान कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय अग्रवाल सर, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सविता चौधरी मॅडम, अग्रवाल मॅडम, तसेच आदरणीय आमचे इतिहासाचे ज्येष्ठ शिक्षक ज्यांना माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे संविधानाविषयी, कारण की ते इतिहास शिकवतात आणि त्यांचा एक अनुभव आहे, त्यांच्यापेक्षा माझ्यापेक्षा ते निश्चित चांगल्यापणे सांगतील. प्रथमतः संविधान दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 मिनिटात मी माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतो. मी काल विचार करत होतो की संविधान दिन आपल्या शाळेमध्ये आपण साजरा करणार आहोत, हे बऱ्याचशा मुलांना माहीत नव्हतं आणि अचानक या ग्राउंडवरती आल्यानंतर त्यांना कळालं की आज संविधान दिन आहे. की आम्ही जो इतिहास आम्ही शिकतोय त्या इतिहासाचा आम्ही कधीच विचार करत नाही की इतिहास हे माणसाला जगायला शिकवतं, चालायला शिकवतं, बोलायला शिकवतं आणि त्याच इतिहासामध्ये संविधान लिहिलं गेलेलं आहे. की संविधान कोणाला म्हणतात? की जे चालायला शिकवतं, जे बोलायला शिकवतं, जे समाजाशी कसं वागायचंय त्याला संविधान म्हणतात. आणि आज आपण जे चालतोय, जे बोलतोय ते फक्त कोणामुळे? संविधानामुळं, फक्त संविधानामुळं. जर संविधान राहिलं नसतं तर आपण एका वेगळ्या अवस्थेमध्ये राहिलं असतं. आता 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान लिहिलं गेलं आणि ते 1950 रोजी या भारतामध्ये लागू करण्यात आलं. याच्या मागचा एक इतिहास आहे. काय इतिहास आहे? की 1930 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांची लाहोरला एक बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये हा ठराव पास झाला होता की ज्या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळेल त्या दिवशी भारताचं संविधान म्हणजे भारताचा जो प्रजासत्ताक दिन आहे तो 26 जानेवारी 1950 रोजी साजरा करायचा, असं पंडित नेहरूंनी त्या ठिकाणी ठराव मांडण्यात आला होता. आणि म्हणून आपण इतर दिवशी आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत नाही, तर त्या राष्ट्रीय लोकसभेमध्ये हा मांडलेला एक ठराव होता आणि म्हणून आपण 26 जानेवारी मोठ्या आनंदानं, मोठ्या उत्साहानं आपण त्या ठिकाणी साजरा करतो आणि त्या दिवशी आपण सुद्धा ते संविधान काय करत असतो? म्हणत असतो. की का म्हणतो, का नाही म्हणत, याचं प्रत्येकाला याचं कारण माहिती आहे. कारण की का संविधानाशिवाय आपला देश नाहीये. डॉक्टर आंबेडकरांनी हे संविधान लिहिण्यासाठी 2 वर्ष काहीतरी 18 महिने आणि 11 दिवस 2 वर्ष 18 महिने आणि 11 दिवस एवढा कालावधी लागला. म्हणजे डॉक्टर आंबेडकरांनी हे सहजासहजी लिहिलेलं नव्हतं, अजिबात नाही. डॉक्टर आंबेडकरांनी काय केलं की जगातले जे देश आहेत सगळ्या देशांचा त्यांनी त्या घटनेचा अभ्यास केला आणि त्याच्यापेक्षा एक महान संविधान डॉक्टर आंबेडकरांनी रात्र आणि पहाट करून हे संविधान तयार केलं आणि भारताला त्यांनी अशी एक अमूल्य देणगी दिली की ज्याच्यावरती आज भारत देश चालतोय. की जगातला एक सर्व उत्कृष्ट देश म्हणून ओळखला जाणारा जर देश असेल तर तो फक्त भारत देश आहे. आणि कोणामुळं? डॉक्टर आंबेडकरांमुळं. आता कोणतरी बोललं होतं की डॉक्टर आंबेडकर की लहानपणी ज्यावेळेस शाळेमध्ये जात होते तर त्यांना त्या शाळेमध्ये पुस्तक देत नव्हते, त्यांना शाळा शिकू देत नव्हते. अशा डॉक्टर आंबेडकरांनी की असं एक संविधान लिहिलं, असा एक महान ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथाशिवाय हा देश चालू शकत नाही. आणि 2015 पासून कोणतरी श्रेयातांबेने म्हटलं होतं की 2015 पासून आपल्या या भारतामध्ये की संविधान दिन म्हणून साजरा करतोय. याच्या अगोदर साजरा केला गेला नव्हता, कारण की त्यावेळेस आपली विचार करण्याची जी शक्ती होती ना ती कमी होती आणि हे कोणीतरी एका व्यक्तीने ओळखलं आणि तेव्हापासून आपण संविधान दिन काय करतो? साजरा करतो. आणि प्रत्येकाने हे ठरवलं पाहिजे की मी कसं चाललं पाहिजे, मी कसं बोललं पाहिजे, हे तुम्हाला संविधान शिकवतं. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांना एक माझी विनंती म्हणतो मी, कारण की तुम्हाला विनंतीच करावी लागते. कारण की का आम्ही सांगितल्याशिवाय तुम्ही कोणतीही गोष्ट करत नाही. कारण की का संविधानाविषयी जर बोलायचं जर म्हटलं तर आमचं सुद्धा बोलण्याचं काम नव्हतं. प्रत्येक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी संविधानाविषयी बोलायला पाहिजे होतं. की ज्या संविधानामुळे आपण चालतोय, बोलतोय, जर ते राहिलं नसतं तर आज आपण या शाळेमध्ये राहिलो नसतो. आणि म्हणून मी या ठिकाणी माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्यांचे पण मी आभार मानतो आणि जय हिंद, जय भारत.